नमस्कार, राम राम. मी फिट भाऊ चेतन सावंत. तर घेऊन आलोय आपण आपला आजचा विषय. ओ सर काय करताय? थांबा थांबा. आम्ही रील मध्ये एक नवीन वर्कआउट बघितलाय. आता याच्यावर झोपून आम्ही बेंच प्रेस मारणार आहे. अरे असं काही करू नका, तुमचा रेग्युलर वर्कआउट करा. चला. काय तुम्ही पण. तर आपला आजचा विषय खरं म्हणजे रियालिटी चेक आहे. सोशल मीडियावरील फॅन्सी वर्कआउट आणि त्यामागची सत्यता. हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला 3 भागात डिवाइड करूया. तर स्टार्ट करूया आपण आपला व्हिडिओ. वर्कआउट म्हणजे काय आणि वर्कआउट वर्क कसं करतं. आता वर्कआउट म्हणजे काय कसं सांगायचं. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. हा, तर आरोग्याची सुधारणा करण्यासाठी केलेले एक्सरसाइज. आता ते स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी असू शकतात, मसल बिल्डिंगसाठी असू शकतात किंवा कार्डिओसाठी असू शकतात. ज्यावेळी आपण वर्कआउट करतो त्यावेळी आपले मसल्स ब्रेक होतात आणि मग नंतर ते रिपेअर होऊन अधिक ताकदवान बनतात. आता प्रत्येकाचं वर्कआउट करायचं रिझन वेगवेगळं असू शकतं. काही जण वेट गेनसाठी, काही जण वेट लॉससाठी, काही जण मानसिक शांतीसाठी, तर काही जण स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी करतात. आता सोशल मीडियावरचे फॅन्सी वर्कआउट. हे फॅन्सी वर्कआउट बघून तुम्हाला असं वाटतं की त्या इन्फ्लुएन्स सारखी माझे 6 पॅक्स ॲब्स येतील, माझे मसल्स बनतील. पण खरंच हे वर्कआउट करून त्यांनी त्यांची फिजिक बनवली आहे का? किंवा ते वर्कआउट हे रेग्युलर करतात का? त्यांचे रेग्युलर वर्कआउट आणि डाएट ते कधीच आपल्याला दाखवत नाही. त्यांचे हे फॅन्सी वर्कआउट फेमसाठी, लाईकसाठी आणि कमेंटसाठी असतं. या वर्कआउटमधून त्यांना त्यांचे फॉलोअर्स वाढवले जातात किंवा त्यांचे प्रोडक्ट विकले जातात आणि आपण वेड्यामध्ये जमा होतो. खरं म्हणजे ह्याचा वास्तविकशी काही संबंध नाही. हे वर्कआउट तुमच्या रेग्युलर वर्कआउट्समध्ये किंवा तुमच्या रेग्युलर फिटनेस गोलमध्ये कधीच प्रभावी ठरणार नाही. आता जर तुम्ही हे कॉपी केलं तर काय होईल. आता जर हे फॅन्सी वर्कआउट तुम्ही कॉपी करायला जाल तर त्याचे परिणाम खूप वेगळे असू शकतात. कारण की हे रियालिटीपासून खूप वेगळे आहेत आणि तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. कारण त्या इन्फ्लुएन्सची शारीरिक रचना आणि तुमची शारीरिक रचना खूप वेगळी आहे. तर मित्रांनो, या फॅन्सी वर्कआउटच्या मागे पडण्यापेक्षा आधी तुमचं फिटनेस गोल तुम्ही फिक्स करा. त्यानुसार वर्कआउट, त्यानुसार डाएट तुम्ही प्लॅन करा आणि ते रुटीन फॉलो करा. हे फॅन्सी वर्कआउट करण्यापेक्षा रेग्युलर वर्कआउट करा, रेग्युलर डाएट करा आणि फिटनेस इज लाईक अ प्रोसेस. त्याला प्रॉपर टाइम द्या. लक्षात ठेवा, आयुष्य हिट आहे जर तुम्ही फिट आहे. मी फिट भाऊ चेतन सावंत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, फॅन्सी वर्कआउट करून काही फायदा नाही. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.